विल्यम्सबर्ग हे अमेरिकेच्या वर्जिनिया राज्यातील एकेकाळचं राजधानीचं शहर आहे। ब्रिटिशांची पहिली वसाहत म्हणून ओळख असलेलं हे 18व्या शतकातील शहर जसंच्या तसं ठेवण्याचा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी जगभरातून हजारो पर्यटक तिथे येत असतात। नेमकं हे विल्यम्सबर्ग कसं आहे ते सुद्धा पाहूयात। विल्यम्सबर्ग ही एकेकाळी व्हर्जिनियाची राजधानी होती। इथे ब्रिटिशांची सत्ता होती, त्यामुळे ब्रिटिश वसाहतवादाच्या खाणाखोणा आणि संस्कृती इथे जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे शहर 18व्या शतकात जसं होतं तसंच ठेवण्याचा प्रयत्न इथे जाणीवपूर्वक केलेला आहे। त्यामुळे इतिहासाची आवड असलेले अनेक पर्यटक इथे मोठ्या संख्येने येत असतात। A tour of the bedrooms. The first bedroom you walked into is what we call the girls' room. That is because when Lord Dunmore is here, he is here with his wife and starts with 6 kids, but very quickly becomes 7 children. इथे अनेक राजकीय घडामोडी घडल्या। त्यातील सर्वात महत्त्वाची घडामोड होती ती म्हणजे व्हर्जिनिया डिक्लेरेशन ऑफ राईट्स आणि अमेरिकेच्या बिल ऑफ राईट्सची ती सुरुवात म्हटली जाते। शैक्षणिक पार्श्वभूमी देखील या शहराला आहे। इथे अमेरिकेतलं सर्वात प्रतिष्ठित असं एक कॉलेज म्हटलं जातं, विल्यम अँड मेरी हे इथलं कॉलेज आहे। इट इज सेकंड ओल्डेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन असं त्याचं स्वरूप आहे। Williamsburg is a great little treat in America. Definitely would recommend. It shows our early period during our early war for independence and then the periods going on before us. Oh, I'm wearing a 18th century dress with a jacket, a petticoat, a shift is the undergarment, a straw hat, Okay. and a cap underneath. This is a reconstruction of the Governor's Palace, opened to the public in 1934, coming up on its 100th anniversary. It was the home to 7 British governors and 2 state governors. How many visitors are coming every day? 1.5, 2 million. अनेक गोष्टी आहेत। तिथे कोर्ट बघायला मिळतं, इथे तुम्हाला चर्चेस बघायला मिळतात, मॉडर्न शॉप्स पण ठेवलेले आहेत। परंतु त्यात देखील एक ऐतिहासिक त्याचं जे वेगळेपण आहे ते जपण्याचा प्रयत्न केलेला आहे। इतिहास कसा जपला जातो याचं एक आदर्श वस्तुपाठ म्हणून या गोष्टीकडे पाहता येऊ शकेल। त्यामुळे मला असं वाटतं की विल्यम्सबर्गकडनं आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं आहे। Boom, 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 boom.